आई म्हणाल्या तसं खरंच मम्मीनं वाघमाऱ्यांवर राग धरला तर, वाघमाऱ्यांमुळेच आमच्यात अंतर आलं असं समजून वाघमाऱ्यांना त्रास दिला तर वाघमाऱ्यांना सहन होणार नाही. ए मेहंदीवाल्या पोरीनं, माझ्या सोनाच्या हातावर एकदम सुंदर मेहंदी काढा बरं का, तिच्यापेक्षा पण सुंदर. मी किती खरी ही सिद्ध करायला एक आई आजच्या समोर डोकं मोडून घेत आहे परमेश्वरा. वाघमारीनं त्रास होऊ नये म्हणून मम्मीशी वरवर बोलायला सुरुवात करायला काय हरकत नाही. निदान तेवढ्यानं खुश तर होईल आणि वाघमारीनं त्रास देणार नाही. समजा मम्मी साहेबांनी या सगळ्यासाठी मंजूला जबाबदार धरून तिच्यावर राग काढला तर चालणार आहे तुम्हाला? नाही, मम्मीचा काहीच भरोसा नाही. तिचा राग एवढ्या सहज शांत होणार नाही. काय बी करून ती वाघमाऱ्यांना त्रास देणारच. आणि तिने जे काय केलंय ना त्यासाठी तिला शिक्षा तर झालीच पाहिजे. सत्या, सत्या, वाघमारे तुम्ही या की. सत्या, ते कडू बर्फी मम्मी साहेबांनी बी खाल्ले ना, स्वतःला शिक्षा द्यायची म्हणून, आणि तरी बी तू त्यांना माफ केलं नाहीस. सत्या, काय एवढा राग घेऊन बसलायस? आता झालं ना आपलं लगीन, आपल्या मनासारखं झालंय सगळं. मग सगळे विसरून कधी माफ करणार आहेस त्यांना? किती दिवस असं आबोला धरून ठेवणार आहेस? वाघमारे, आई काय बोलले का तुम्हाला या बाबतीत? आई? आमची आई? हा, तुमची आई. त्या बी सकाळी मला हेच विचारत होत्या आणि मी त्यांना बी हे सांगितलंय जे आता तुम्हाला सांगणार. परत परत हे विषय माझ्यासमोर काढू नका. मला नाही जमणार मम्मी संग बोलायला. सत्या, का असा वागतोस? हे बघ, त्या जे वागल्या ते चुकीचंच होतं, पण त्या तुझ्या आई आहेत. आपला पोरगा आपल्याशी बोलत नाही याचा त्यांना किती त्रास होत असेल याचा विचार कर एकदा. वाघमारे, आतापर्यंत तुम्ही मला ना 10 वेळा विचारले हे, आणि मी प्रत्येक वेळी तुम्हाला हेच सांगितलंय की मला नाही जमणार तिला माफ करायला. असं काय करतोस सत्या? असं का वागतोस सत्या? डोक्यात एवढा राग घालून घेतलास का थेट नातं तोडायला निघालास? एकदा त्यांच्या डोळ्यात तुझ्याबद्दल असणारी माया बघ. जेव्हा मी या घरात आले तेव्हा तुमच्यात दुरावा वाढला असं वाटतंय मला. मला बी याचा त्रास होते. वाघमारे, मम्मी कशी वागली ते माहिती आहे ना तुम्हाला? हे बघा, आपलं नातं तोडण्यासाठी जो कोणी असं वागलाय ना त्याला मी कधीच माफ नाही करू शकत. त्याच्याशी कधीच चांगला नाही वागू शकत. फक्त कोण पण का असं ना, मम्मी का असं ना. सत्या, बोला की प्रभाकर भाऊ. हा, हॅलो. नमस्कार. हा, नमस्कार नमस्कार.
अहो काय नाही, आज सत्यनारायणाची पूजा आहे ना, त्यासाठीच तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी फोन केला होता. हो हो, येत आहे ना तुम्ही? वय वय येतो की, नक्की येतो आम्ही. हा या या, नक्की या आणि लवकर या जरा. पप्पा पूजेचं सामान आण. हा हा ठेव इकडं. ऐक जयद्या, सगळं पूजेचं सामान व्यवस्थित मांडून घे इथं. हा मी आता गुरुजींना फोन करतो, तर बघतो कुठपर्यंत आलेत ते. हा गुरुजी. हा नमस्कार नमस्कार. हे बघा पूजेची सगळी तयारी झाली आहे. हो सगळं सामान आणलेलं आहे व्यवस्थित. तुम्ही लवकर निघा. हो हो हो. हे काय, तुम्हा दोघांना आज पूजेला बसायचंय ना? तुम्ही दोघं अजून तयार नाहीत झाला? अरे पूजेला बसायचंय तुम्हाला, गुरुजी येतील आत्ता एवढ्यात. चला चला पटकन आवरा तुम्ही. सत्या, मंजू, काय झालंय? माफ करा पप्पा, पण मी पूजेला नाही बसू शकत. काय वाघमारे, का बसणार नाही तुम्ही पूजेला? सत्य, जर माझ्या या घरात येण्यामुळं इथल्या माणसांच्या दुरावा येणार असेल तर का बसू मी पूजेला? तू जोपर्यंत मम्मी साहेबांना माफ करत नाहीस, त्यांच्या बरोबर आधीसारखं बोलायला लागत नाही, तोपर्यंत मी पूजेला बसणार नाही. वाघमारे, का वागताय तुम्ही असं? अहो, ज्या बाईनं आपलं नातं तुटावं म्हणून एवढी कारस्थाने केली, जिने तुमचा अपमान केला, तिच्यासाठी आपलं नातं का पणाला लावताय? काय एवढं हट्ट करताय? कारण मी जे करते ते बरोबर करते, या घराच्या भल्यासाठी करते. अहो, काय भलं होणार आहे याच्यानं? वाघमारे, तुमचा ना स्वभावच असा आहे बघा. जो कोणी तुमच्याशी वाईट वागला त्यालाच डोक्यावर बसवता तुम्ही. दादा प्लीज, तुम्ही दोघं शांत राहा. जे काही ते नॉर्मली बोला. एवढा चांगला दिवस आहे आजचा. मंजू, हे बघ, तुझा हा हट्ट सोड. ऐक, आपण या विषयावर नंतर बोलूया. नंतर नाही पप्पा, आताच. सत्या जोपर्यंत मम्मी साहेबांना माफ करणार नाही, मी पूजेला बसणार नाही. ठीक आहे, नका बसू मग पूजेला. पण मी पण माझा निर्णय अजिबात बदलणार नाही. कोणाला काय बी वाटू दे आणि किती बी राग येऊ दे. सत्या, सत्या ऐक जरा. सत्या,
मंजू, मंजू का वागतेस असं? सगळे पूजेची तयारी झालीये, मी सगळ्यांना आमंत्रण दिलेत. तुझी आई येते, आत्ता गुरुजी येतील. मंजू प्लीज हा हट्ट सोड. जे काय आहे ते आपण नंतर बोलूयात ना. पप्पा हो, तुम्ही तरी माझी बाजू समजून घ्या. जर एखादी सून घरी आल्यावर तिची सासू आणि तिचा नवरा या दोघांच्यात अंतर आलं असेल तर तिला वाईट वाटेलच ना. तिला तिचाच दोष आहे असं वाटेल ना. मग या सगळ्यात मी आनंदानं कशी नांदू? आई, अगं आत्या तो कुठं बाहेर गेलेत का? नाही म्हणजे घरात पण कुठं दिसेना झालेत. वय ते भाऊजींच्या गावी गेलेत 2 जण. त्यांच्याकडे काहीतरी जागेची वाटणी सुरू आहे म्हणून तिकडच गेलेत. हो, तरीच नाचतच गेले असतील दोघं पण. मंजूच्या सासून फोन आला होता का सत्यनारायणच्या पूजेचा अवतार धाडले त्यांनी आपल्याला, तेव्हा तो आवरून घे पणतीशी. ह्या आत्यानंच आमच्या खोलीत येऊन कपाटात काहीतरी लुडबुड केली असणार. ही बाई असं करूच शकते. आज दोघं पण घरात नाहीत म्हटल्यावर हाच चान्स आहे. हिची खोली एकदा चेक केलीच पाहिजे. कळेल तरी हिच्या डोक्यात काय काय वेळ शिजते ते. आमरे काय नुसती बसून राहिले, जा की जाऊन आवर पडदिशी. अगं आई, अगं माझ्या आत्ता लक्षात आलं, आज ना नेमका माझा इंटरव्ह्यू आहे. नाहीतर आले असते अगं मी. अगं पण आमरे तू आले असते तर मंजूला किती आनंद वाटला असता. अगं सगळं बरोबर आहे आई, मला पण इच्छा आहे यायची, पण आता इंटरव्ह्यू आहे म्हटल्यावर काय करणार? कामाचं पण महत्वाचं आहे ना ग. काम बी महत्वाचं आहे ना. त्यापेक्षाही तू असं कर, तू आवर आणि पुढं हो. माझा पण इंटरव्ह्यू त्याच साईडला आहे. माझं झालं की मी लगेच तिकडे येते. बर चालते. आणि ऐक आमरे, की तुझं आता सगळे दार कडकडीत बंद करून घ्या आणि मग जा. मी बी आवरून निघणार आहे कारण. हो. बरं झालं मी काय करण्यापेक्षा ह्या नेबळटनं सत्याशी भांडण काढलं. आता नेबळट असली तरी सत्याला जी काही बोलली की नाही ती चांगलंच बोलली. फक्त आता सत्यानं ती ऐकलं पाहिजे. मम्मी अभिनंदन अभिनंदन. मस्त वाटलं मला. खोट्या का तुम्ही दोघे जणी? हुकल्या कुठल्या? मला काय राष्ट्रपती पुरस्कार मिळाला अभिनंदन करायला? कशाला करताय अभिनंदन? हो मम्मी, कशाला म्हणजे आज तुमच्यासाठी सत्यदादा नेबटचे भांडण झाली होती बघा. हा तेच की. आणि तसं विधा मला वाटलं नव्हतं बरं जाऊ एवढा ठामपणे बोलतोय म्हणून. तशा भोळ्यात आहेत म्हणा, नाहीतर तुमची बाजू घेऊन कोण पाडणार आहे तेव्हा? आणि हल्ला नाकाचा शेंडा. त्या निवडटनं काही केलं का नाही तरी मला चांगलंच ठाव आहे माझा लेख कसा आहे त्यो. माझ्यासारखा चिवटन हट्टी आहे त्यो. पूजेला बसणार नाही म्हणल्यावर त्याच्या डोसक्यात माझ्यासाठी किती राग आहे ती बघा. आता पुढं काय करायचं की नाही ती त्या नेबळटला करू दे, पण आज माझ्यामुळं त्यांच्या दोघांची काही कालवा झालाय का नाही हेच लई आहे माझ्यासाठी. पप्पा, दादाने लईच विषय ताणलाय बरं का. पण दादाची यात काही चूक नाही. मम्मी ज्या काही मागल्या त्याचा राग सत्यदादा येणारच ना. बिचाऱ्या भोळ्या मंजू वहिनी स्वतःलाच दोष देत बसले असतील. अरे या नमस्कार. नमस्कार. या ना, बस बस. सगळे पाणी आण जरा त्यांना. कुठं आहे कुठं नवीन जोडपं? पाणी घ्या. तयार होता तो अजून? काय झालं? पुन्हा काय झालंय का? तेच नेहमीच. सत्याची मम्मी
आता मंजूनी सत्याला अट घातली की तो जोपर्यंत मम्मीला माफ करत नाही तोपर्यंत मी पूजेला बसणार नाही. आणि सत्य एरीला पेटलंय की मी मम्मीला माफच करणार नाही. आता तुम्हीच सांगा काय करायचं. पण मंजू किती मोठ्या मनाचे बघितलं ना, म्हणजे झालं गेलं सगळं विसरून मम्मी साहेबांना माफ करावं असंच वाटतंय तिला. काय बी झालं तरी ही घर तुटू नये हीच इच्छा आहे तिची. हो अगदी खरंय. मंजू आहेच अशी सगळ्यांना एकत्र करून ठेवणारी. तुम्हाला सांगतो मंजू आमच्या घरची सून म्हणून आली. आमचं नशीबच बघा. जय द्या मी काय म्हणते, सत्यभाऊजी आणि जाऊबाईंचं काय अजून आवरून झालेलं दिसत नाही बघ. मला तर वाटतंय भांडण मी मिटलं नसेल, पण दोघांनी बसच का पूजेला. सपने तू जरा गप बसतीस का. आणि तुला जर असंच वागायचं असेल ना तर हिथनं पुढे मी पूजेला काय कुठं सुद्धा येणार नाही तुझ्यासोबत. आणि तुला जर खरोखर आता बसायचंच असेल ना पूजेला तर बस, पदाराला सुपारी बांधून बस एकटीच. जय द्या सपना आता तुम्ही नका सुरू, शांत बसा ना जरा. चला येऊ का. या या नमस्ते. या नमस्कार या. अरे वा सगळी तयारी झालेली आहे. हो हो सगळी तयारी करून ठेवली आहे बघा. तुमचीच वाट बघत होतो. चला मग आता जोडप्याला बोलवा. गुरुजी काय आहे, ते दोघं जरा तयारीला गेलेत, आवरतायत, येतीलच. जरा लवकर बोलवा नाहीतर मुहूर्ताची वेळ निघून जाईल. हो मी बघतो त्यांना आवरलंय का ते घेऊन येतो. या वाघमाऱ्यांच्या चांगुलपणाला ना काही लिमिटच नाही आहे. दानशूर करणं माझ्याच नशिबात का आलाय काय माहित. चांगलं पूजेला बसलो असतो पण नाही. यांची आपली एकच अट, मम्मीला माफ कर, मम्मीला माफ कर, मम्मीला माफ कर. आता माझी मम्मी कशी आहे ते कळलंय ना त्यांना, तरी मी एकत्रच. पप्पा हे बघा, जर तुम्ही तुमच्या सुनेची बाजू मांडायला आला असेल ना तर काय बोलूच नका. मला तर कुणाचंच ऐकायचं नाही, काहीच ऐकायचं नाही. सत्या मी मंजूचीच बाजू मांडायला आलो. हे बघ सत्या, लग्नानंतर प्रत्येक मुलीचा एक नवा जन्म होत असतो. नवं नाव, नवं आडनाव, नवं घर, नवी माणसं. अरे ज्या घरात ती जन्माला आली, लहानाची मोठी झाली, ती तिच्या प्रेमाची मायेची माणसं सोडून एका नव्या घरात येते. कोणाच्या विश्वासावर, तर तिनं ज्याच्याशी लग्न केलंय त्या नवऱ्याच्या विश्वासावर. आणि मंजू या घरात यायच्या आधी तिनं काय काय सुचलंय हे तुला चांगलं माहिती. होय पप्पा, पण या सगळ्याला कारणीभूत कोण आहे हे माहिती आहे ना तुम्हाला. अहो वाघमाऱ्यांना किडनॅप करून जबरदस्ती लग्न लावत होती मम्मी. तिनं केलेला विश्वासघात कसं विसरू मी. हे बघ सत्या, मायानं केलेला विश्वासघात तूच काय मी सुद्धा नाही विसरू शकत. पण तू मंजूची बाजू समजून घे ना. अरे ती या घरात सगळ्यांना एकत्र करण्यासाठी आली, हे घर जोडण्यासाठी आली. हे बघ मंजूच्या जागी जर एखादी कपटी स्वार्थी कारस्थानी मुलगी असते तर तिला हे बरंच वाटलं असतं की सासू आणि नवऱ्यामध्ये अंतर वाढते ते. पण मंजू तशी नाहीये. अरे ती खूप हळव्या स्वभावाची आहे. मंजूला आता असं वाटतंय की तुझ्यात आणि मायात जे अंतर आलंय ते तिच्यामुळे आलंय. ती स्वतःला दोष देते आता. आणि मला असं वाटतं की तू मंजूची ही बाजू समजून घेतली पाहिजे. हे बघ सत्या, काही झालं तरी आता मंजू तुझी हक्काची लग्नाची बायको आहे. मी तुला मागं एकदा बोललो होतो की मंजू खूप स्वप्न घेऊन या घरात येते, त्यामुळे तुझी जबाबदारी वाढणार आहे. आणि आता तू जर तिला समजून नाही घेणार तर मग कोण घेणार. ठीक आहे पप्पा, मी वाघमाऱ्यांना घेऊन आलोच. बंड्या, तुझ्या डोक्यात जरी राग असला ना तरी मनानं तू खूप हळवायस, माहितीये मला. पप्पा मी येतो, तुम्ही जावा. ठीक आहे, लवकर ये आणि आवरून ये. आता माझी समजूत तर पप्पांनी काढली, पण आता मला वाघमाऱ्यांची समजूत काढावी लागेल.
काहीच कसं नाहीये इथं. ही बाई अशी शांत बसणार नाही. ह्यात काहीतरी असायला पाहिजे होत. राहू दे, ही सगळं आधी आवरून ठेवते, नाहीतर उगाच आली तर संशय यायचा. वाघमारे, वाघमारे, अजून दिसून बसलाय. चला बाहेर आपण पूजेला बसूया. सगळे वाट बघत असतील आपली. मी नाही. वाघमारे, अहो असं काय करताय? लग्नानंतरची पहिली पूजा आहे आपली. बाहेर सगळे वाट बघतायत. एवढा चांगला मुहूर्त आहे, असं हट्ट करू नका. चला. माझी अट मान्य असेल तरच मी तुझ्यावर पूजेला बसेन. वाघमारे, कोण म्हणलं मला तुमची अट मान्य नाही? मला मान्य आहे तुमची अट. खरंच? होय, पण माझी बी एक अट आहे. तुझी काय अट आहे आता? वाघमारे, हे बघा, जर मम्मीनं आपल्याला वेगळं करण्यासाठी परत काही कारस्थान केलं किंवा कसले बी प्रयत्न केले तर लगेच आपण हे घर सोडायचं. आणि तुम्हाला जर माझी ही अट मान्य असेल तरच मी तुमच्यासोबत पूजेला बसेन. झालं, लागले लगेच विचार करायला. वाघमारे, मी तुमच्या सगळ्या अटी मान्य करायच्या आणि माझी एक अट मान्य करताना तुम्हाला एवढा विचार करायला लागतोय? ठीक आहे, मान्य आहे तुझी अट. वाघमारे, माझ्या मम्मीच्या अंगात किती खोड्या आहेत ना ते मलाच माहिती आहे, म्हणून अट घातली मी तुम्हाला. ठीक आहे, आता अशा नाराज नका राहू. तयार व्हा, मी बी लगेच तयार होऊन आलो. अहो काय काय गुरुजी, झाली की नाही तयारी? नमस्कार. कधीच झाले? अहो काय उशीर केला राव तुम्ही? आम्ही लवकरच आलोय, तुम्ही उशीर आलाय. होय काय असं आहे? होय, मग सॉरी सॉरी सॉरी. देतो राव काय. चला बोलवा लवकर. किती उशीर? पूजेला उशीर होतोय सुरुवात करायला. हा, हो हो, बोलवतो जरा, थांबा. पप्पा, कुठे दादा वहिनी? तुम्ही बोललाय ना दादाशी? अरे बोललोय, झालंय, थांब जरा, येतीलच. मी काय म्हणते गुरुजी, ते दोघं नाही आहेत तर आम्ही दोघांनी पूजेला बसलं तर चालेल का? म्हणजे कसं पूजा पण होऊन जाईल आणि मुहूर्त बी नाही टळणार. तसं नसतंय, नवीन जोडप्यानंच बसायचं असतंय पूजेला. बरोबर आहे. ए सपने, काय ग एवढी कसली घाई झाली तुला? हा, येतील ना दादा वहिनी, थांबकी जरा. आतापर्यंत सगळ्या सत्यनारायण पूजेला आपण दोघच बसलो ना, अजून मन म्हटलं नाही का तू? जय द्या, जरा शांत बसशील का? हे बघ, थोडी वाट बघू, येतच असतील दोघं. सपना, शांत बस. आलेत का बघा लवकर. आले की आले, ही काय आलीत की नाही? हा, आले आले आले. काय राव स्वामी, तुम्हाला दिसतच नाही बघा. चष्मा आहे ना मला. हा,